नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत, झुरळाने किचनच्या ट्रॉली आणि घरभर हैदोस घातला आहे का? तर मग हा उपाय नक्की करून पहा. किचनमध्ये स्वयंपाक करताना अचानक एखादं झुरळ दिसणं ही एक घरामधील सामान्य समस्या आहे. विशेषतः किचनच्या ट्रॉली, सिंकखालील जागा, कपाटांच्या कोपऱ्यात, गॅसच्या मागे किंवा अन्नपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी झुरळ पटकन वाढतात. झुरळ केवळ त्रासदायक नसतात, तर ते अन्नपदार्थ दूषित करून आरोग्यासाठीही समस्या निर्माण करू शकतात. बाजारात झुरळांसाठी अनेक स्प्रे, जेल आणि केमिकल उपलब्ध आहेत. मात्र काही लोकांना घरात लहान मुले, पाळीव प्राणी किंवा जास्त रसायनांचा वापर टाळायचा असल्याने घरगुती उपाय शोधायचे असतात. अशा वेळी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला बेकिंग सोडा काही घरगुती उपायांमध्ये वापरला जातो. तर झुरळांना वाढवण्यासाठी मुख्यतः 3 गोष्टींची गरज असते: अन्न, पाणी आणि लपवण्यासाठी सुरक्षित जागा. किचनमध्ये पडलेले अन्नकण, ओलसर कोपरे, नस साफ केल्याने किंवा ट्रॉलीच्या फटी आणि रात्री उरलेले अन्नपदार्थ यामुळे झुरळांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे फक्त झुरळ मारण्याचा उपाय करण्यापेक्षा त्यांना वाढवण्यापासून रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा किचनच्या ट्रॉलीच्या मागील भागात, ड्रॉवरच्या रेलमध्ये किंवा सिंकच्या पाईपजवळ झुरळांची अंडी लपलेली दिसतात. त्यामुळे वरवर साफसफाई करून उपयोग होत नाही. नियमित खोल स्वच्छता, ओलावा कमी करणे आणि योग्य घरगुती उपायांचा वापर केल्यास झुरळांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. बेकिंग सोडा हा किचनमध्ये सहज मिळणारा पदार्थ असल्यामुळे अनेक जण झुरळांसाठी घरगुती उपाय म्हणून त्याचा वापर करतात. साखरेसोबत मिसळल्यावर झुरळांना आकर्षित करण्यासाठी हे मिश्रण वापरले जाते. हा उपाय सोपा, कमी खर्चाचा आणि घरच्या घरी करून पाहण्यासारखा आहे. मात्र झुरळांचा प्रादुर्भाव खूप वाढला असल्यास केवळ एका उपायावर अवलंबून न राहता इतर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. तर ते कोणते उपाय आहेत ते पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की सगळ्यांनी पहा. तर झुरळांसाठी बेकिंग सोडा कसा उपयोगी ठरू शकतो? बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट हा स्वयंपाकघरात वापरला जाणारा सामान्य पदार्थ आहे. झुरळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीमध्ये बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. झुरळ हा पदार्थ खातात तेव्हा त्यांच्या शरीरातील अम्लीय घटकांशी त्याची प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. मात्र हा उपाय प्रत्येक परिस्थितीत पूर्णपणे प्रभावी असेलच असे नाही. झुरळांचा मोठा प्रादुर्भाव असल्यास व्यावसायिक कीटक नियंत्रणाची गरज लागू शकते. बेकिंग सोड्याचा वापर करण्याची पद्धत तर काय आहे ते पाहूयात आपण. साहित्य काय आहे? तर 2 चमचे बेकिंग सोडा, 2 चमचे साखर, 1 छोटी वाटी किंवा झाकण. कृती काय आहे? तर एका छोट्या वाटीत बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळा. साखरेचा वास झुरळांना आकर्षित करू शकतो, तर बेकिंग सोडा मिश्रणाचा भाग म्हणून काम करतो. हे मिश्रण किचनच्या ट्रॉलीच्या कोपऱ्यात, सिंकखाली, फ्रीजच्या मागे किंवा झुरळं जिथे जास्त दिसतात अशा ठिकाणी ठेवा. हे मिश्रण अशा ठिकाणी ठेवा जिथे लहान मुले किंवा पाळीव प्राणी सहज पोहोचणार नाहीत. काही दिवसांनी हे मिश्रण बदलून नवीन मिश्रण ठेवा. झुरळ कमी करण्यासाठी फक्त बेकिंग सोडा पुरेसा नाही, तर अजून काय करू शकतो आपण? तर झुरळ एका ठिकाणी अन्न, पाणी आणि लपण्याची जागा मिळाली की पटकन वाढतात. त्यामुळे बेकिंग सोड्यासोबत घरातील स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. तर 1. किचन ट्रॉली स्वच्छ ठेवा. किचनच्या ट्रॉलीमध्ये पडलेले पीठ, तांदूळ, साखर किंवा मसाल्यांचे कण झुरळांना आकर्षित करतात. तर यामुळे दर आठवड्याला ट्रॉली बाहेरून आणि आतून स्वच्छ करा. कोपऱ्यामध्ये धूळ किंवा अन्नाचे कण राहणार नाहीत याची काळजी घ्या. 2. ओलावा कमी करा. झुरळांना पाण्याची गरज असते. सिंकखाली पाणी गळत असेल किंवा ओलसरपणा असेल तर झुरळ तिथे जास्त दिसतात. त्यामुळे नळाची गळती दुरुस्त करा आणि रात्री झोपण्यापूर्वी सिंक कोरडे करून ठेवा. 3. अन्नपदार्थ उघडे ठेवू नका. पीठ, डाळी, साखर, बिस्किटे किंवा इतर खाद्यपदार्थ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. उघड्या पिशव्या किंवा पाकिटे झुरळांसाठी आकर्षण ठरू शकतात.
झुरळ पुन्हा येऊ नयेत यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. तर त्या कोणत्या टिप्स आहेत त्या आपण पाहूयात. तर 1. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा स्वच्छ करा. 2. गॅस शेगडीचा मागची जागा नियमित साफ करा. 3. सिंकजवळ पाणी साचू देऊ नका, कारण जास्त पाणी साचू दिलं की तिथे झुरळ जास्त होतात. महिन्यातून एकदा किचन ट्रॉलीची खोल स्वच्छता करा. 4. जुन्या कागदी बॉक्स किंवा अनावश्यक वस्तू किचनमधून साठवून ठेवू नका. तर हा असा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि त्याची थोडी जरी तुम्हाला माहिती आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही कमेंट करून मला सांगा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.